राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची अखेर राज्य मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे। तब्बल 5.5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। धनंजय मुंडेंच्या रूपाने रिकामा झालेलं मंत्रिपद आणि भविष्यातील राजकीय हिशोबांची पार्श्वभूमी यामागे असल्याचं स्पष्ट आहे। पाहूया भुजबळांच्या कमबॅकचा वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की तब्बल 5.5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळात दाखल झाले। जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीत झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना डावलण्यात आलं। त्यानंतर जसजशी थंडी संपत गेली तसतसा भुजबळांच्या नाराजीचा पारा चढत गेला आणि आता पावसाळ्याची चाहूल लागत असतानाच त्यांच्यावर मंत्रिपदाचा वर्षाव झालाय। आपल्या प्रतीक्षेला फळ आल्याचा आनंद भुजबळांच्या चेहऱ्यावरून असा ओसंडून वाहत होता। मंत्रिपद मिळाल्याचा आनंद इतका होता की कुठल्या विशिष्ट खात्याची अपेक्षाही उरली नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी शपथ घेतलेली आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचेसुद्धा मनापासून मी आभार मानतो। तसेच या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि अमित भाई शाह यांचेसुद्धा आभार मानतो। 1991 पासून जे आज शपथ घेतो आहे, मंत्रिपद येत आहे, जात आहे, अनेक खाते सांभाळलेली आहेत। असं जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे आपण निश्चितपणे काम करू। 2019 ते 2024 या कालावधीत अगोदर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या भुजबळांकडे आता पुन्हा तेच खातं येण्याची चिन्ह आहे। फडणवीस मंत्रिमंडळातील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सध्या हे खातं मंत्र्याच्या प्रतीक्षेत आहे। राज्यातील प्रमुख ओबीसी चेहरा, अनुभव आणि मंत्रिमंडळातील रिकामी जागा या त्रिसूत्रीच्या आधारावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे। मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात। मला त्या मतांवर काही सांगायचं नाही, पण मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल। एक अनुभवी मंत्री आणि अनुभवी नेते म्हणून त्यांचं नावलौकिक आहे। त्यांची सुरुवात शिवसेनेमधून झाली। बाळासाहेबांच्याबरोबर काम करताना एक हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती। राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला नक्कीच आणि त्यांच्या विभागाला नक्की फायदा होईल। अर्थात या मंत्रिपदापर्यंत पोहोचण्याचा भुजबळांचा प्रवास मात्र आव्हानात्मक राहिलाय। महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाचा बोलबाला असताना ओबीसींची बाजू उचलून धरण्याचा विडा सर्वप्रथम उचलला तो छगन भुजबळांनी। या जरांगेने एवढा मोठा चुका नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका घेत छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना वेळोवेळी आव्हान दिलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारमधील आपल्या मंत्रिपदाची तमा न बाळगता त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाज महायुतीमागे एकवटायला मदत झाल्याचं सांगितलं जातं। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदाही महायुतीला झाला। मात्र त्यानंतर झालेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना मात्र डावलण्यात आलं होतं। याबाबतची नाराजी त्यांनी वारंवार बोलून दाखवली। माझी जिथे गरज असेल, गरज नाही तिथे मी काही जात नाही। पण तुम्ही अजूनही नाराज आहात का? मी काल पण साहेबांना आता किती नाराज आहे की नाही त्याचा अजून ते थर्मामीटर का मिळालेलं नाही आहे।
तर भुजबळांची ही नाराजी दूर होण्यामागे मनोज जरांगेंच्या आगामी आंदोलनाची ही पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत धडक देण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या टायमिंगकडे पाहिलं जात आहे. तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्यात, जरा त्याचे 4-5 माकडं जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते, 2-4 फटाकडे ते लवंगी फटाकडे वाजते ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते. तात्पुरता म्हणले असते त्या जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही, मग उलीतील उड्या हाणून द्या ढोलं फिलं लावून. मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा, घे म्हणा, काय फरक पडत नाही त्यांनी. आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही. तर भ्रष्टाचार संपवण्याचा नारा देणाऱ्या भाजप सरकारमध्ये भुजबळांना थारा मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अगतिकता व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे गेल्यावर परत ते आपल्यावर भुजबळांना जर तुम्ही थोपवलं तर का असं त्रास देताय जनतेला, का असा तुम्ही त्रास देताय आमच्यासारख्या लोकांना की जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत, की हा आमच्यासाठी एक संदेश आहे की बाबा तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकणार नाही, आम्हाला हवा तसा भ्रष्टाचार आम्ही हवा तेवढा वेळ करत राहणार, असा संदेश आहे का हा? आणि आता मला खरंच प्रश्न पडलाय की मी हा लढा पुढे चालू ठेवू का बंद करू, कारण काहीच बदलताना आपल्याला दिसत नाहीये सध्या तरी. राजकारणात कुठलीच गोष्ट अपघातानं घडत नाही. एकीकडे धनंजय मुंडेंच्या रूपानं रिकामी झालेली ओबीसी नेत्याची मंत्रिमंडळातील जागा, तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा पुकारलेला एल्गार आणि तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते भुजबळांची मंत्रिमंडळात झालेली एंट्री अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.